हे सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे, कृपा करून मला सांगा। तेव्हा भगवान सत्यनारायण विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फळ देणारे आहेत। जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर। मग त्या ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले। त्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाने सांगितले, व्रत मी अवश्य करेन। असा अध्यास त्या दरिद्र ब्राह्मणाला लागल्यामुळे त्या रात्री निद्रा लागली नाही। सकाळी उठल्यानंतर आज मी सत्यनारायणाचे व्रत करेन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला। त्या दिवशी त्याला खूप पैसा मिळाला। त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले। या सत्यनारायणाच्या पुण्यप्रभावाने तो दरिद्र ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त झाला, धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला। त्यावेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला। या सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्ष गेला। ब्राह्मण जो मनुष्य सत्यनारायण व्रत भक्तिभावाने करेल त्यांची सर्व दुःख नाहीश होईल। म्हणून याप्रमाणे भगवान नारायण सत्यनारायण व्रत सांगितले, तेच मी तुम्हाला सांगितले, याशिवाय आणखी काय सांगू। ऋषी म्हणाले, मुनी त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व कोणी प्रत्यक्ष नंतर हे व्रत केले हे सर्व ऐकण्याची आमची इच्छा आहे, त्यावर श्रद्धा पण आहे। सूत म्हणाले, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केलं सांगतो आहे का। एकदा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव इष्टमित्र यांच्या आनंदाने व भक्तीने व्रत करीत असताना लाकडे विकून एक मोळीक त्या ठिकाणी आला। तो तहानेने व्याकुळ झाले असल्यामुळे मस्तकावर मोळी बाहेर ठेवून त्याच्या घरी गेला। तो व्रत करत असे पाहून त्याला नमस्कार केला। म्हणाला, महाराज आपण हे काय करत आहात, हे व्रत केल्याने काय फळ मिळते याविषयी विस्ताराने सांगा। ब्राह्मण बावळे सर्व इच्छा पूर्ण करण्याचे सत्यनारायणाचे व्रत आहे, त्याच्याच कृपाप्रसादी मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे। तेव्हा मोळीविकाने हे व्रत नीट समजावून घेतले आणि अत्यंत आनंदाने पाणी पिऊन प्रसाद भक्षण करून तो मोळी विकण्यासाठी गेला। त्याने सत्यनारायणाचे चिंतन करत लाकडाची मोळी मस्तकावर घेतली आणि या गावात लाकड विकून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा त्यांनी मनाशी निश्चय केला। श्रीमंत जिथे राहतो त्या नगरात गेला। त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले। तेव्हा त्याने आनंदी उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा आदी सर्व वस्तू सवया प्रमाणात एकत्रित खरेदी केल्या आणि आपल्या घरी आला आणि आपले बांधव इष्टमित्र यांना बोलावून सत्यनारायणाचे विधीपूर्वक पूजन केले। या सत्यनारायणाच्या पुण्यप्रभावाने तो मोळीविक्या धनधान्य पुत्रादी संपत्तीने युक्त झाला। या लोकात सुख भोगून शिवांती सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला। इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रत कथायाम द्वितीयोऽध्यायः। म्हणा सत्यनारायण महाराज की जय। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। अध्याय 3। सूत म्हणाले, ऋषी याविषयी तुम्हाला आणखी एक कथा सांगतो ते ऐका। पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुग नावाचा एक सार्वभौम राजा होता। तो जितेंद्रिय सत्य बोलणारा भक्तिमान बुद्धिमान होता। तो प्रत्येक दिवशी देवळात जाऊन ब्राह्मणाला द्रव्य देऊन संतुष्ट करत असे। त्याची पत्नी पतिव्रता सुंदर वदनाव अत्यंत रूपान होती। एक दिवशी राजा नदी तीरावर सत्यनारायणाचे सपत्नीक पूजन करीत होता। त्यावेळी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन निघालेला साधू त्या ठिकाणी आला। नौका नदीच्या तीरावर उभी करून तो राजाजवळ आला आणि व्रत करणारा राजाला पाहून अत्यंत नम्रतेने म्हणाला, महाराज तुम्ही भक्तियुक्त अंतकरणाने हे काय करत आहात याविषयी मला विस्ताराने सांगा, ते ऐकण्याची माझी इच्छा आहे। राजा म्हणाला, हे साधू पुत्रधन इत्यादी प्राप्त व्हावे म्हणून बांधवांसह अतुल तेजस्वी सत्यनारायण विष्णूची पूजनात्मक व्रत मी करीत आहे। राजाचे बोलणे ऐकून साधूने अत्यंत आदराने म्हणाला, महाराज हे व्रत विस्तार करून मलाही सांगा। तुम्ही जसे सांगाल तसे मी करेन। मलाही संतती नाही, त्या व्रतामुळे नक्की होईल। त्यानंतर व्यापाराचे अन्यत्र न जाता तो साधूने आनंदाने घरी परत आला। त्याने संतती देण्याचे व्रत आपल्या पत्नीला सांगितले। ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करेन असा नवसपण त्याने केला। याप्रमाणे शिलवान साधूने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला व्रत सांगितले। त्यानंतर धार्मिक व पतिव्रता त्याची लीलावती पत्नी आनंदी अंतकाने पतीची सेवा करत असताना
सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने गर्भवती झाली. पुढे 10वा महिना सुरू होता, तिला एक सुंदर कन्या रत्न झाली. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागली. तिचे कलावती असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी लीलावतीने मधुर वाण्याने साधूवाण्यात प्रश्न विचारला. महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का बरे करीत नाही? तो म्हणाले, हे प्रिय, मी कलावतीच्या विवाहाच्या वेळेस हे सत्यनारायणाचे व्रत करीन. अशा तऱ्हेने पत्नीला भरोसा देऊन तो साधीवाणी व्यापारासाठी दुसऱ्या गावी निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणाने वयाने मोठी होऊ लागली. पुढे आपले कन्या लग्नाला योग्य झाले असे पाहून साधूवाने मित्रमंडळ विचार विनिमय केला आणि तिच्यासाठी उत्तम वर शोधण्यासाठी त्वरेने एका नोकराला आज्ञा केली. तो नोकर त्यांच्या आज्ञेनुसार कांचन नावाच्या नगरीत आला. तो एका वाण्याच्या मुलाला घेऊन घरी परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न सुंदर असे त्या वाणिक पुत्राला पाहून साधूवाण्याने आपल्या ज्ञाती बांधवासह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळीही त्याला दुर्दैवाने पूर्वी नवस केले सत्यनारायण व्रत करण्याची आठवण राहिली नाही. त्यावेळी भगवान त्याच्यावर रागवले. त्यानंतर व्यापार चतुर असलेला साधूवानी काळाच्या प्रेरणेनुसार आपल्या जावयास व्यापारासाठी निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रमणीय रत्नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रविजय नगरात व्यापार करीत असता काही काळ उत्तम गेला. इतक्यात सत्यनारायण प्रभूंनी त्याला हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालाय म्हणून त्याला भयंकर दुःख प्राप्त व्हावे असा शाप दिला. त्यानंतर एके दिवशी चंद्रकेतू राजवाड्यात चोरी झाली. चोरले द्रव्य घेऊन तो चोर ज्या ठिकाणी साधूवाने त्या ठिकाणी आला. त्या समयी आपल्या मागून राजदूत येतात असे पाहून तो घाबरला व चोरले द्रव्य साधूवाण्याच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेला. इतक्या ते राजदूत ज्या ठिकाणी साधूवाने राहतो त्या ठिकाणी आले. त्याने त्या ठिकाणी चोरीस गेले राजद्रव्य पाहिले. हे ते चोरात असे समजून त्या दोघांस बांधले. त्याने आनंदाने धाव त्या दोघांना राजा आणले. म्हणाले, महाराज, हे आपले द्रव्य चोरे दोन चोर आणले आहेत. पुढील आज्ञा व्हावी. राजाने विशेष विचार न करताच या दोघांना बंदिशाळेत टाकण्याची आज्ञा केली. त्यानुसार राजदूतांनी त्याने बेड्या काढून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळेस आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणीही ऐकले नाही. राजाने साधूवाने सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधूवाच्या पत्नीला फार दुःख झाले. त्यांच्या घरातील सर्व द्रव्य चोराने लुटून नेले. तेव्हापासून मानसिक दुःख रोग यांनी गांजले. तहाने भुकेने व्याकुळ झालेली साधूवाण्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी घरोघरी फिरू लागली. साधूवाणी मुलगी कलावती सुद्धा घरोघरी फिरू लागली. एके दिवशी भुकेने व्याकुळून एका ब्राह्मणाच्या घरी गेले असता त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन पाहिले. तिने तिथे बसून कथा ऐकली. दुःख निवारणासाठी सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली. प्रसाद भक्षण करून रात्र समय उशिरा घरी परत आली. तेव्हा तिच्या आईने काळजीने तिला प्रश्न विचारला, मुली, तू इतक्या रात्रीपर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात नेमकं काय आहे ते ऐकून करावं. मी आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण असे सत्यनारायणाचे व्रत पाहिले. तिचे बोलणे ऐकून आनंद झाला. साधूवाची पत्नी सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली. त्या साध्वीने आपला पती जावे लवकर घरी परत येऊत असा संकल्प करून आपले बांधव व इष्ट मित्र यांच्यासह सत्यनारायणाचे पूजन केले. हे भगवंता, माझ्या पतीचे जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी पुन्हा पुन्हा प्रार्थना केली. त्या व्रताने भगवान सत्यनारायण संतुष्ट झाले. ते चंद्रोदय स्वप्नात गेले व म्हणाले, हे राजा, ज्या तो 2 वाण्याला बंदिशाळेत टाकले त्यांना उद्या सकाळी सोडून दे. तसे त्यांचे धन घेतल्यास त्यांना परत कर. तू असे न केलेस तर मी तुझा धनपुत्राधिकसह तुझा नाश करीन. अशा प्रकारे राजाला स्वप्नात सूचना देऊन भगवान सत्यनारायण प्रभू अदृश्य झाले. पहाटे राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना हे स्वप्न सांगितले. दूतांना जे वाणे आपण 2 बंदिशाळेत टाकल्या त्यांना लवकर मुक्त करा अशी आज्ञा केली. त्याप्रमाणे त्यांनी साधूवाने त्यांच्या जावयाला बंधन मुक्त करून राहे असं म्हणाले. हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे 2ही वैश्यपुत्र बंधन मुक्त करून आणले आहेत. तेव्हा त्या दोघांनी राजाला चंद्रकेतूला नमस्कार केला व म्हणाले, पूर्वीचा वृत्तांत वाटून शिक्षेच्या भीतीमुळे काहीच भाषण केले नाही. त्यांना पाहून राजा आदराने म्हणाला, वैश्यो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले. आता तरी भीती नाही.
पण मग त्यांच्या बेड्या काढल्या व त्यांचे क्षौरकर्म मंगल स्नान करविले. वस्त्र अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. नम्र भाषणाने त्यांना संतुष्ट केले. त्यांचे हरण केले. सर्व द्रव्य त्यांना पुन्हा दुप्पट करून दिले. म्हणाला, हे साधू तुम्ही आपल्या घरी जावा. तेव्हा त्यांनी म्हणाले, महाराज आम्ही आपल्या कृपेने घरी जात आहोत असे म्हणून त्यांना नमस्कार केला. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रत कथायाम तृतीयोध्यायः. म्हणा सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. अध्याय 4. परतीच्या प्रवासात वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून साधवाने ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व जावयासह परत स्वतःच्या घराकडे नगराकडे निघाला. तो काही काळ गेला असता त्याची परीक्षा घेण्यासाठी सत्याम प्रभूंनी संदेश वेळेस त्याला, हे साधू तुझ्या नौकेत काय आहे ते सांग असा प्रश्न विचारला. तेव्हा धनाने उन्मत्त झाले ते 2 वाणे त्यांची निंदा करून हसू लागले. म्हणाले, संन्यासी भाऊ आमचे द्रव्य नेणे तुमची इच्छा आहे का? आमची नौका वेली व पाणी भरलेली आहे. तो निष्ठुर भाषण ऐकून तुझे बोलणे खरे हो असे बोलून तू संन्यासी जरी भगवान तिथून निघून गेले व त्या थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. तो दूर गेल्यानंतर साधूने आपले नित्यकर्म केले. नौकेत गेला तर हलके होऊन वर आले पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तसेच नौकेत वेले व पाणी पाहून तो साधूने बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. काही वेळा सावध होऊन तो चिंता करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, तुम्ही कशासाठी शोक करीत आहात? हे सर्व त्या संन्याशाने दिलेल्या शापामुळेच घडले आहे. तो संन्यासी महाराज पाहिजे ते करण्यास समर्थ आहे म्हणून आपण त्यांना शरण जाऊया, म्हणजे सर्व आपले मनोरथ पूर्ण होतील. जावयांचे बोलणे ऐकून साधूने त्यास यतीजवळ गेला. त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व नम्र आदराने म्हणाला, महाराज मी जे तुमच्यावर खोटे बोललो त्या अपराधी मला क्षमा करा. तो अतिशय दुःखी झाला म्हणून त्याने पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा त्याला शोक करता पाहून सत्याम प्रभू भगवान म्हणाले, शोक करू नकोस, आता मी सांगतो ते ऐक. तू कधीही माझे पूजन केले नाहीस म्हणून माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले आहे. ते ऐकून तू साधवाने भगवंताची स्तुती करू लागला. तो म्हणाले, हे प्रभू तुमच्या मायेने मोहित झाले. ब्रह्मादिक देवही तुमचे गुण तुमचे रूप जाणू शकत नाही. हे प्रभू हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्खच आहे. मी तुम्हाला कसा जाणणार? तरीही माझ्यावर कृपा करा. मी आपली यथाशक्ती पूजन करेन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे धनधान्य मला परत मिळवून द्यावे. अशी त्याची भक्तिभावयुक्त बोलणे ऐकून भगवान संतुष्ट झाले. त्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. त्याने नंतर नौकेवर जाऊन पाहिले असते ती नौका पूर्वीप्रमाणे द्रव्याने भरली असे दिसले. तेव्हा हे सर्व मला सत्यनारायणाच्या कृपेने मिळाले असे म्हणून त्या साधूने आपल्या बांधवांसह त्याने यथासांग पूजन केले. सत्यनारायणाच्या कृपावरून तो आनंद झाला आणि नौका प्रयत्न करून नदीत लुटून आपल्या घरी गेला. स्वदेशी घेतात आपल्या जमाताला ही पामाची रत्नपुरवणी असे बोलून वाहनाने आपल्या द्रव्याचे रक्षण करणारा एक नोकर घरी पाठवला. तो नगरात गेला. त्याने साधवाची पत्नीची भेट घेऊन तिला नमस्कार केला. मग दोन्ही हात जोडून तिला बोलू लागला. साधवाने आपल्या बांधवांसह पुष्कळ धनधान्यासह नगराच्या जवळ आलेले आहेत. हे वृत्तांत ऐकून अत्यंत आनंद झालेल्या साधवाच्या पत्नीने आपल्या कन्येला सत्यनारायणाचे पूजन करायचे सांगितले व स्वतः शीघ्रतेने पती दर्शनासाठी गेली. मातृवचनाला अनुसरून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. पण पती भेटीसाठी उत्सुक झालेली ती प्रसाद भक्षण न करता तशीच गेली. त्यामुळे रागवलेलं सत्यनारायण म्हणून तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडविली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेला कलावती तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने व्याकुळून ती रडत रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका त्यामुळे दुःखी झाली. आपली कन्या पाहून भयभीत झालेल्या साधवाने नावाने हा काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागला. तेव्हा आपल्या कन्येची विवाह विहर व्याकुळ अवस्था पाहून दुःखी झाली लीलावती आक्रोश करत आपल्या पतीला म्हणाली, अहो कलावतीचा पती एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले मला हे समजत नाही. सत्यनारायणाचे महात्मा जाणण्यास कोण समर्थ आहे?
त्यांच्याच क्रोधामुळे असे झाले नसेल ना, असे बोलून ती स्वजनांसह दुःख करू लागली. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. त्यावेळी पती नाही झाल्यामुळे दुःखी झालेल्या कलावतीने आपल्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. तिच्या निर्णयाने धर्मशील सज्जन असा तो साधू आणि पत्नीचा अतिशोकाने संतप्त झाला व स्वतःशीच विचार करू लागला. सत्यनारायण नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायाने मी मुग्ध झाला आहे. मग त्याने सर्वांना बोलावून घेतले. माझे मनोत पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणचे यथाविधी पूजन करण्याचे सांगून त्यांना प्रभूंना पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला. तेव्हा दिनाचे रक्षण करण्यास सत्यनारायण भक्त वत्सल सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले. ते आकाशवाणी म्हणे, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे. तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद भक्षण करून आली तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात संशय नाही. ती आकाशवाणी ऐकून कलावतीने घरी जाऊन आनंदाने प्रसाद भक्षण केला व पुन्हा बंदरात आली. तेव्हा तिचा पती स्वजनांसह दृष्टीस पडला. त्यानंतर ती आपल्या पित्याला म्हणाली, आता उशीर काय करता, लवकर घरी चला. ते ऐकून साधूवाणी अतिशय आनंद झाला. त्याने सत्यनारायणाचे यथाविधी पूजन केले व धन बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला. त्यानंतर प्रत्येक पौर्णिमा संक्रांती या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून तो या लोकी सुखी झाला आणि ती सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. इथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनाव्रत कथायाम चतुर्थोऽध्यायः. म्हणा सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री गोपाल कृष्णाय नमः. अध्याय 5वा. सूत म्हणाले, मुनिहो, तुम्हाला मी आणखी एक कथा सांगतो, ती आज श्रवण करा. पूर्वी अंगद नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने सत्याप्रसाद त्याग करून त्याला अतिशय दुःख प्राप्त झाले. तो राजा एक दिवशी शिकारीसाठी अरण्यात गेला असता प्राण्यानं एका वड्याच्या झाडाजवळ त्या ठिकाणी त्याला गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंधकाराने सत्यनारायणाचे पूजन करत असे दिसले. परंतु हे सर्व पाहुणे त्या ठिकाणी राजा गेला नाही. त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. गवळ्याने त्याच्यापुढे प्रसाद आणून ठेवला तरी त्याने ग्रहण केला नाही. गवळ्याने तो प्रसाद भक्तिभावाने ग्रहण केला व आनंद झाले, पण राजाने प्रसाद त्याग केल्यामुळे त्याला मात्र अतिशय दुःख प्राप्त झाले. त्याची 100 मुले व धनधान्य सर्व संपत्ती नाश पावली. तेव्हा हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असा विचार करून त्याने गोपाने सत्यनारायणाचे पूजन केले. त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय केला. तो गोपांच्या जवळ गेला व श्रद्धा भक्तीने युक्त होऊन त्यांच्या सत्यनारायणाचे यथाविधी पूजन केला. त्यामुळे त्या प्रभूने कृपा होऊन राजा धनपुत्र ऐश्वर्याने संपन्न झाले. या लोकात सुखी होऊन अंती सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. जो कोणी परम दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो, उत्तम फळ देणारी अशी पुण्यकारक कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यदेवाच्या कृपेने धनधान्य सर्व वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्र असेल त्याला धन मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो, आणि जो भयभीत झाला असेल तो निसंशय भयमुक्त होतो. तो या लोकी संपूर्ण इच्छित ऐश्वर्य भोगून अंती सत्यनारायणाच्या लोकी जातो. ऋषी याप्रमाणे जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होते. सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. कलियुगात सत्यनारायणाची पूजा विशेषत्वाने फळ देणारे आहे. या प्रभूंना कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करण्याचा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रत रूपी होईल. मनुष्य जो कोणी सत्यनारायण कथा नित्य पठण करील त्यांची सर्व पापे सत्यनारायणाच्या कृपेने नाहीसे होतील. इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्याव्रत कथायाम पंचमोऽध्यायः. म्हणा सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय.